नमस्कार मंडळी, तुमचं सुप्राईज किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंडा लबाबदार। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 4 अंडे उकडून घेतलेले, 2 टोमॅटो मध्यम आकाराचे, 10 ते 12 काजू, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 लवंग, 3 वेलदोडे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा काश्मीर रेड चिली पावडर, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी, 2 तमालपत्री, चवीनुसार मीठ। इथे मी 3 कप पाणी गरम करून घेतलेले। आता ह्याच्यामध्ये काजू, आलं लसूण, लवंग आणि वेलदोडे, 2 टोमॅटो, ह्या आपण सर्व काही टोमॅटो उकडूस तोपर्यंत बॉईल करून घ्यायचं। हे सर्व काही उकडून घेतलेलं आहे। हे न पाणी घालता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। पॅन गरम झालेला आहे, तेल घालून घेऊ। 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। तमालपत्री आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा छान कांदा भाजून झालेला आहे। आता बारीक केलेला मसाला ऍड छान एक तेल सुटूस तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा। छान मसाला भाजून झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये सर्व मसाले ऍड करू। हळद, काश्मीर रेड चिली पावडर, धना जिरा पावडर, गरम मसाला। आता परत हे सर्व काही भाजून घेणार आहोत। मसाला भाजून झालेला आहे, याच्यामध्ये पाणी घाल। टोटल मी 1 कप पाणी घातलेलं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ। आता अंडे ऍड करू। छान परतून घेऊ। झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊ। एक उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये कसुरी मेथी ऍड करू। छान परतून घ्यायचं। अंडा लबाबदार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।